नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आपण घेऊन आलेलो आहे 24वा पार्ट, जो की सर्व एक्झाम देणार आहेत तुम्ही, ज्या सरळ सेवेच्या आहेत. मग पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, तलाठी असो, किंवा टेट, TET कोणतीही एक्झाम असो, तसंच वनरक्षक असो किंवा TCS किंवा IBPS मार्फत ज्या कोणत्या एक्झाम होणार आहेत, त्या सर्व एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त अशा आपण इथं सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे क्वेश्चन इथे आपण घेऊन आलेलो आहेत, जे की तुम्ही कोणतीही एक्झाम देणार असाल तरी तुमच्यासाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे यामध्ये, फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, आयुष्मान खुराना. तर बघा, आयुष्मान खुराना हे एक प्रतिभावान अभिनेता आहे. तसंच त्यांनी भारतीय सिनेमात अनेक सामाजिक मुद्द्यावर आधारित चित्रपट पण केलेले आहेत. आणि त्याचा अभिनय जो आहे तो एक सामाजिक योगदानामुळे त्यांना, म्हणजे त्याच्या अभिनयासाठी तर आहेच आहे, पण एक सामाजिक योगदान दिल्यामुळं त्यांना हा फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे हा आयुष्मान खुराना खूप छान प्रकारे ॲक्टिंग पण करतो आणि त्याचे जेवढे काही मूव्ही आहेत ते असं सोशल जे इश्यू असतात त्याच्यावरच डिपेंड आहेत. तर बघा, पुढचा आहे प्रश्न, RBIने वित्तीय क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पुष्पक भट्टाचार्य, म्हणजेच ऑप्शन बी. कारण RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगासाठी एक समिती स्थापन केली आणि ज्याचं नेतृत्व पुष्पक भट्टाचार्य करत आहेत. हा उपक्रम कशासाठी? तर वित्तीय सेवा अधिक कुशल आणि सुरक्षित करण्यासाठी हा RBIचा उपक्रम आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चेंजिंग इंडिया, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर चेंजिंग इंडिया हे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आत्मकथेचं नाव ठेवलेलं आहे. तसंच ही आत्मकथेत आर्थिक सुधारणा, राजकीय जीवन आणि नेतृत्वातील अनुभव यावर भर दिलेला आहे. चेंजिंग इंडिया हे पुस्तक भारताच्या आर्थिक प्रवासाचे एक दस्तऐवज म्हणून त्याच्याकडं पाहण्यात येत आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते राज्य 100% नळाद्वारे पाणी देणारे 5वे हर घर जल राज्य ठरले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, पंजाब. तर बघा, पंजाब हे भारताचे 5वे राज्य बनले आहे, जे ते हर घर जल योजनेखाली प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे. तसंच या योजनेमुळे ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मदत पण झालेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हर घर जल योजना. बघा, पुढचा प्रश्न आहे, नुकताच किलाउआ ज्वालामुखीचा स्फोट झाला असून तो कोणत्या देशात झालेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, अमेरिका. तर बघा, अमेरिकेमध्ये किलाउआ ज्वालामुखी हा हवाई ज्वालामुखीचा प्रकार आहे. अमेरिका इथे तो स्थित आहे आणि हा ज्वालामुखी जागतिक स्तरावर सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे, ज्याचा स्फोटामुळे हवाई बेटावर मोठा पर्यावरणीय प्रभाव पडत आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर अटल युवा महाकुंभचे उद्घाटन हे लखनौ येथे करण्यात आले, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अटल युवा महाकुंभाचा उद्देश काय? तर तरुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कौशल्यांना वाव देणे. तसंच याचे उद्घाटन लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले, जिथे विविध क्षेत्रातील युवकांना सहभागी होता येईल किंवा सहभाग तिथं घेतलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग 2025 आयोजित करण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ओडिशा, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर ओडिशा हे हॉकीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच यापूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धाचे यशस्वी आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे आणि 2025मध्ये होणारी हॉकी इंडिया लीग ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. कामं कशामुळं? तर ज्यामुळे हॉकीला अधिक गती मिळेल. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने 2025 हे AI वर्ष म्हणून घोषित केले आहे? AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे याचं करेक्ट आन्सर आहे AICTE, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. AICTEचं लॉंग फॉर्म काय आहे? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने 2025मध्ये किंवा 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या वाढीसाठी समर्पित केलं आहे. यामध्ये काय? शिक्षण, संशोधन आणि उद्योगामध्ये AIचा अधिकाधिक जास्त प्रमाणात वापर करण्याचा उद्देश याचा आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तापी नदी, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. उकाई डॅम गुजरात राज्यातील तापी नदीवर बसला आहे. तसंच हा प्रकल्प सिंचन, जलविद्युत उत्पादन आणि पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे. याला उकाई जलाशय किंवा वर्जिन लेक असं पण म्हणतात. हे नाव लक्षात असू द्या, वर्जिन लेक असं देखील याला म्हटलेलं आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? तर भीमा नदीची उपनदी नसलेली इंद्रावती नदी आहे. भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या इंद्रायणी आहे, परंतु इंद्रावती नाही. इंद्रायणी, नीरा, सीना ह्या त्याच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि इंद्रावती नदी कुठे? तर ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे इंद्रावती नदी. आणि ही महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेकडून, जो की छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या बाँड्रीवरून ही इंद्रावती नदी वाहत आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था डॅश डॅश यांनी स्थापन केली? तर डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था विठ्ठल रामजी शिंदे, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1906 साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केलेली आहे. आणि याचा उद्देश काय होता? तर अस्पृश्य समाजाला शिक्षण द्यायचं, सामाजिक सुधारणा त्यांच्या करायच्या आणि आर्थिक विकासाच्या संधी प्रदान करून द्यायच्या. अशा प्रकारे डिप्रेस्ड क्लास मिशनचा उद्देश होता. आणि हिची स्थापना वर्ष देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 1875 साली आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर 1875 साली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर जी स्थापना कधी झाली? 1875. आणि कुठे झाली? तर हे आहे मुंबईला स्थापना झालेली आहे. तर बघा, आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे केली, 1875 साली केली. या तिन्ही फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत. तसंच आर्य समाजाने वैदिक धर्माच्या पुनरुत्थानावर भर दिला होता. आणि सामाजिक सुधारणा करणे, स्त्री शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक आणि जातीभेद निर्मूलन अशा प्रकारचे कार्य आर्य समाजाने केलेलं होतं. तसंच पुढचा प्रश्न आहे, सन 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश डॅशसाठी केली? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कीवर्ड लक्षात ठेवायचे. आणि कधी केली? ते 1873 साली केली. आता ती कशासाठी केलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ब्राह्मणी वृत्तींच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून काय करायचं होतं? सामाजिक विषमता, जातीभेद आणि ब्राह्मणशाहीचा अत्याचारातून समाजाला मुक्त करण्यासाठी अशा प्रकारे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तसंच या संस्थेमार्फत त्यांनी शूद्र, अतिशूद्र समाजाच्या हक्कांसाठी पण लढा दिला होता. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, याची स्थापना कधी झालेली? 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. आणि उद्देश काय होता? तर अस्पृश्य समाजाला शिक्षण द्यायचं, रोजगार निर्माण करायचा आणि राजकीय हक्क मिळवून द्यायचं, असं ह्या बहिष्कृत हितकारणी सभेचा उद्देश होता. तसंच पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली, म्हणजे सेकंड ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर बघा, पंडिता रमाबाई यांनी 1881 साली, याचं डेट पण लक्षात असू द्या मित्रांनो, कारण डेटवर पण आपल्याला खूपदा क्वेश्चन येतो. तर पंडिता रमाबाई यांनी 1881 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले होते. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणजेच 4th ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि कधी केली? तर 1844 अशा प्रकारे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्मसभेची स्थापना केली. यामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचा मुख्य उद्देश यामागचा होता. तसंच पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर कॅरे यांनी 1805 कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे मराठी, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर डॉक्टर कॅरे हे आहेत, यांनी 1805 साली मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केलेलं आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन. परंतु आपण सगळे ऑप्शन वाचून घ्यायला हरकत नाही एकदा. बघा, जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी, निर्गुण व निर्विकार आहे, तर हे सत्यशोधक समाजाचं तत्त्व आहे. तसंच सर्व मानव प्राणी त्यांची लेकरे आहेत, हे देखील त्यांचं तत्त्व आहे. आणि चौथं आहे, मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही, हे देखील त्यांचं तत्त्व आहे. फक्त हे कोणतं नाही? तर 3 नंबरचं नाही,
भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्व शक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे हे तत्त्व त्यांचं नाही. कारण काय, तर सत्यशोधक समाजाने जातीभेद आणि अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य केलेलं आहे. महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्गुण, निर्विकार आणि सर्वव्यापी मानलेलं आहे. परंतु त्यांनी धर्मामध्ये असलेल्या विविध कल्पनावर आधारित विचारांचा प्रचार केलेला नाही. तसंच त्यांच्या तत्त्वज्ञानाने जातीव्यवस्थेचा निषेध केला आहे, समानतेचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून हे आपलं 3 नंबरचं सेंटेन्स त्यांच्या तत्त्वज्ञानात मोडत नाही. तर बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय? तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं उत्तर ताराबाई शिंदे. तर ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला बंडखोर विचारवंत होत्या. त्यांनी हा 1882 डेट लक्षात असू द्या, 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी पितृसत्ताक विचारसरणीवर कठोर टीका केली आणि स्त्रियावरील सामाजिक अन्यायावर प्रकाश टाकला. हा ग्रंथ त्यांच्या प्रगत आणि बंडखोर विचारांचा एक उत्कृष्ट असा नमुना होता. म्हणून आपण त्या ग्रंथाला बंडखोर विचारवंत किंवा बंडखोर विचारसरणीचा ग्रंथ असं म्हटलं तरी हरकत नाही. तर बघा पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904 रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अखिल भारतीय महिला परिषद. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. अखिल भारतीय महिला परिषद 1904 त्यांनी आयोजन केलं होतं. आज जे की आपल्या प्रश्नातच दिलेलं आहे. 1904 त्यांनी अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन केलं. तसंच ज्याचा उद्देश काय होता, तर महिलांना एकत्र आणायचं, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांच्या सामाजिक धार्मिक सुधारणावर भर द्यायचा. अशा प्रकारे या परिषदेचा उद्देश होता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहिलेलं आहे, जे की खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम देणार असाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहेत. आणि आपण इथं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस देतो, जे की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि मलाही थोडीशी प्रेरणा भेटेल. कारण जास्तीत जास्त व्ह्यू किंवा लाईक्स भेटल्या तर मला अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी थोडी प्रेरणा भेटेल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काही फीस तर भरायची नाही, फक्त शेअर करायचे आहेत व्हिडिओ. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.